नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। पोलीस भरतीच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत घेऊन आलोय। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला सुरुवात ही 5 मार्च पासून होत आहे। त्याबाबतचं एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्र पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी हे परिपत्रक दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण थोडक्यात समजून घेऊया, कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे। कमी वेळेमध्ये आपल्याला खूप चांगला अभ्यास करून अंगात खाकी वर्दी परिधान करायचीच आहे। चला मग नेमकं आधी लेखी होणार की आधी ग्राउंड होणार, कागदपत्र तपासणी कधी होणार, साधारणतः परीक्षा कशी असणार, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येतील का, या अशा अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या आजच्या पुढच्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये हे परिपत्रक जे आहे 28 फेब्रुवारीला जारी करण्यात आलं। काय म्हटलं विषय याच्यामध्ये, 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत, ठीक आहे। उपयुक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे। सन 2022-23 ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडलेला आहे। त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात 1 मार्च 2024 या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी। ह्या परिपत्रकामधून आपल्याला काय समजतंय, तर ह्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पोलीस शिपाई या संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू करायची आहे। त्यासाठी जाहिरात कशी असली पाहिजे त्याचा एक नमुना किंवा त्याचा एक फॉर्मॅट सुद्धा याच्यासोबत जोडलेला आहे। तेव्हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाने आपापल्या जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे, ठीक आहे। आता ही जी जाहिरात आहे ही 1 मार्चला वर्तमानपत्रात येईल आणि 5 मार्च पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, हे लक्षात घ्या। बघा पुढे काय म्हटलंय, काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या समजून घ्या, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे, रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात 5 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत असणार आहे, हे लक्षात घ्या। अधिक माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या संकेतस्थळावरती आहे, ठीक आहे। चला आता सगळ्यात महत्त्वाचा बघा, आपल्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो हा, उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकच घटकात अर्ज करू शकतो। जर समजा तुम्ही पोलीस शिपाई या संवर्गासाठी फॉर्म भरू इच्छित असाल तर तुम्हाला एकच पदासाठी फॉर्म भरता येईल, म्हणजेच एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येणार नाही। हा संवर्ग वेगळा असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, समजा बँड्समन आहे, SRPF आहे, पण पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरताय तर मग एका संवर्गाला एकच फॉर्म पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भरता येणार आहे, ठीक आहे। चला पुढे बघा, पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची अगोदर 50 मार्कांची शारीरिक चाचणी होईल। त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे स्पष्ट होतंय की सगळ्यात आधी आपलं ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर, ग्राउंड किती मार्कांचं आहे, 50 मार्कांचं, आणि ग्राउंड झाल्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी आपला पेपर असणार आहे, हे लक्षात घ्या। आता या भरती प्रक्रियेमध्ये एक त्यांनी नियम सांगितलाय की अगोदर ग्राउंड होईल, या ग्राउंड मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क घ्यायचे आहे तरच तुम्ही लेखीला पात्र व्हाल, म्हणजेच 50 पैकी 25 मार्क तुम्हाला घ्यायचे आहे। मग तुमची लेखी परीक्षा जी आहे, मग ग्राउंड मधनं एकाच 10 मुलं, म्हणजे एका पदासाठी 10 विद्यार्थी एवढ्या प्रमाणामध्ये हे विद्यार्थी लेखी परीक्षेला पात्र असणार आहेत। पण लेखी परीक्षेमधून तुमचं मेरिट गुणवत्ता यादीमध्ये नाव यावं असं वाटत असेल तर किमान 40% गुण मिळवणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला अपात्र समजण्यात येईल, ठीक आहे। चला, सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, हे परत सांगितलं, लक्षात घ्या की एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला एका पदासाठी एकच फॉर्म भरता येईल, हे लक्षात घ्या। पुढे बघा, शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी म्हणजे ग्राउंड आणि रिटर्न मध्ये, लेखीमध्ये या 2 निकषांच्या आधारावरती आपली एक गुणवत्ता यादी तयार होईल। त्यानुसार मग आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आपला अंतिम निकाल लागणार आहे, असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि याबाबतची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT
.org या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. ठीक आहे. चला आता भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, म्हणजे ज्या दिवशी तुमची लेखी आहे, ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे, त्या दिवशी तुम्ही जर गैरहजर राहिलात तर तुम्हाला त्या प्रक्रियेतनं बाद ठरवण्यात येईल. ठीक आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे. त्या घटकातील रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच अर्ज सादर करायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला वेबसाईटला जाऊन अर्ज भरायचा आहे 5 तारखेपासून. ठीक आहे. आता पुढे मग बघा, अशा पद्धतीनं फॉर्मॅट असणार आहे जाहिरातीचा, जो 1 तारखेला पेपरला येणार आहे. याच्यामध्ये मग जाहिरात क्रमांक, ठिकाण, ज्या जिल्ह्याची जाहिरात आहे त्या जिल्ह्याचं नाव, त्याचा दिनांक, आणि मग इथे एकूण उपलब्ध पदसंख्या. आता पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल यासाठी मग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, NTA, B, C, D, विशिष्ट मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग म्हणजेच त्याला आपण OBC म्हणतो, SC/BC, EWS, ओपन आणि एकूण अशा सगळ्या संवर्गाला या ठिकाणी जागा असणार आहेत. त्याच पद्धतीनं कारागृह शिपाईचा पण फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे, हे लक्षात घ्या. कारागृह शिपाईची पण भरती होते. आता हे कारागृह शिपाईची जवळपास 1800 जागांची भरती होत आहे. त्यामधला जो मध्य विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, त्याची ही जाहिरात सुद्धा प्रकाशित झालेली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स भेटावं या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही जी 2 पुस्तकं आहेत ही खूप विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरलेली आहेत. एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा, दुसरं आहे 1 लायनरचं पुस्तक. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला अभ्यास करताना योग्य दिशा देतील. मागच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा या पुस्तकामध्ये आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नेमका प्रश्न कसा विचारला जातो किंवा भविष्यात कसे प्रश्न येऊ शकतात. त्याच पद्धतीनं परिपूर्ण गायडन्ससाठी आपण नव्यानं एक ऑनलाईन बॅच चालू करत आहोत 12 मार्च पासून. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी राहत असाल तरी अगदी घर बसल्या तुम्ही पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करू शकतात. या बॅचच्या माध्यमातून फक्त लेखीच नाही तर ग्राउंडचं देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक ग्राउंडचं मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, पण प्रॅक्टिस मात्र तुम्हालाच करावी लागेल, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं 1199 रुपये आपली फीज होती, पण विद्यार्थ्यांच्या मागणीस तो आपण 30% ऑफ सध्या दिलेला आहे. फी फक्त तुम्हाला भरायची आहे 840 रुपये. ठीक आहे. यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 किंवा 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नाइट पोलीस भरतीचं हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि इग्नाइट अकॅडमीचं आपलं जे Instagram पेज आहे ते देखील फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे. ही संधी आपल्याला सोडायची नाही. काही झालं तरी 2024 या वर्षामध्ये आपल्याला अंगात खाकी वर्दी परिधान करायचीच आहे. हा संकल्प आपण मनाशी करूया आणि जोरदार तयारी करूया. या पूर्ण प्रक्रियेत तुमच्यासाठी, तुमच्या मार्गदर्शनासाठी आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. खूप चांगला अभ्यास करा आणि आपल्या यशाला नक्कीच गवसणी घाला. आपल्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.